तर मित्रांनो, आपल्याला जायचे होते आपल्या बहीणच्या घरी. आपण आलो शेवगावमध्ये. आपल्याला दिसला आपला मावस भाऊ ऑटो घेऊन. मग नंतर काय झालं, थांबा व्हिडिओ आधीपासून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करून घ्या. आपल्याला फॉलो नसेल करेल तर फॉलो पण नक्की करून घ्या. जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आपल्याला जायचे होते आपल्या बहीणच्या घरी. मग आपण आलो होतो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर. मग आपण रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर इथे बघत होतो आपण रेल्वेची वाट. मग वाट बघता बघता आली होती व आपली मुंबईची लोकल ट्रेन, म्हणजे आपली मेमो एक्सप्रेस. आणि भाऊ, दिवाळीच्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे तर भाऊ ट्रेन मध्ये तर खूप गर्दी होती भाऊ. ट्रेन मध्ये नुसतं उभं राहायला पण जागा नव्हती. आपण ट्रेन मध्ये कसे तरी उभे होतो भाऊ जागा बघून. मग काय भाऊ, आपण आलो होतो डायरेक्ट जलम मध्ये आल्यानंतर तर भाऊ पुढचंच गाव आपलं शेगाव होतं. पण इथे आल्यावर तर इथे 1 घंटा वाट बघावी लागली. त्यानंतर गाडी निघली भाऊ. मग आपण आलो होतो डायरेक्ट शेगाव मध्ये. मग शेगाव मध्ये आल्यानंतर आपल्याला जायचे होते डायरेक्ट बस स्टँडवर. ना आपण निघालो होतो डायरेक्ट बस स्टँडवर जाण्यासाठी. मग इथून थोडं पुढे आल्यानंतर तर आपल्याला असं वाटलं की आपल्या बहीणचं गाव तर खूप दूर आहे इथून. मग आपल्याला टाइम होऊन जाईल. मग आपण काय केलं बा, आपण केलं बा नाश्ता. मग आपण आलो होतो डायरेक्ट हॉटेलवर. मग हॉटेलवर आल्यानंतर बघा भाऊ, इथे आपण घेतले 2 वडापाव. मग हॉटेलवाल्या भाऊनं आपल्याला दिले 2 वडापाव. मग आपण आता 2 वडापाव खाल्ले नाही ते नाश्ता करून घेतला. मग नाश्ता केल्यानंतर आपण गेलो होतो बस स्टँडवर. आपण बस स्टँडवर गेल्यानंतर तर बडा वरवड जाणारी गाडी तर लागेलच होती व. मग आपण बसलो वरवड गाडीमध्ये. मग वरवड गाडीमध्ये बसल्यानंतर काय झालं की आपल्याला आला आपला मावस भावाचा फोन. मग आपला मावस भाऊ म्हणे की कारण मी ते उरालो शेगावले रिक्षा घेऊन, मग तू माझ्या सोबतच चालजो. मग आपल्याला जाणार लोहारावून येणार. मग आपल्याला डबल आपल्या सोबत चालजो. मग म्हटलं बरं भाऊ. मग तो म्हणे की चौकात. मग चौकात आलतो भाऊ. मग आपण चौकात आल्यानंतर तर आपण इथे वाट पाहत होतो बा आपल्या मावस भावाची. मग थोड्या टायमाने आला होता आपला मावस भाऊ. मग मावस भाऊ आल्यानंतर मावस भाऊ म्हणे की आपला व्हिडिओ घे भाऊ. मग घेतला बा व्हिडिओ. मग मावस भाऊ म्हणे की आपल्या ऑटोचा पण व्हिडिओ घे. आपला मावस भावाचा ऑटो टुनकी मधलं. मग आपल्याला जायचे होते बा आधी लोहारा. आपला मावस भाऊ म्हणे की पहिले आपल्यासोबत लोहाराला चाल, आपल्याला आपल्या मावस बहिणीला आणायचं होतं. मग आपण बसलो होतो ऑटो मध्ये. मग आपला मावस भावाने घेतली होती 120च्या स्पीडनं. आणि पुढे काय झालं मग ते पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि आपल्याला फॉलो नसेल करेल तर फॉलो पण नक्की करून घ्या. आता व्हिडिओला करतो टाटा, बाय, जवळ वसा.